गुड मॉर्निंग टू ऑल माय डिअर स्टुडंट्स. लास्ट लेक्चर्समध्ये आपण मेटाबॉलिझमचे दोन टाईप्स बघितले होते, एक कॅटाबॉलिझम अँड ॲनाबॉलिझम्स. त्याचबरोबर फंडामेंटल प्रिन्सिपल ऑफ एनर्जेटिक्सचे आपण इंट्रोडक्शन बघितलं होतं. तर या लेक्चर्समध्ये आपण ॲक्च्युअल फंडामेंटल प्रिन्सिपल्स काय आहे, कोणते आहेत ते आपण बघायचं आहे. तर फर्स्ट आपण एक्झर्गोनिक रिॲक्शन्स आणि एंडरगोनिक रिॲक्शन्स असे दोन प्रिन्सिपल्स आहेत, असं आपण लास्ट लेक्चर्समध्ये बघितलेले एनर्जेटिक्सचे. तर फर्स्ट आपण एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये काय आहेत ते बघूया, की काय असणार आहे की जे केमिकल्स या मेटाबॉलिझममध्ये किंवा एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये जे केमिकल्स ॲज अ पार्ट म्हणून असणार त्या रिॲक्शन्सना, त्यांना मेटाबोलाइट्स असं म्हणायचं आहे. ह्या रिॲक्शन्समध्ये एकतर एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी घेतली जाते. ओके. त्याचबरोबर जे केमिकल बॉन्ड्स असणार बिटवीन टू मॉलिक्युल्स, हे बॉन्ड्सचं एकतर फॉर्मेशन होणार किंवा ते बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन होणार. राईट. इफ केमिकल बॉन्ड्स आर ब्रोकन ऑफ द रिॲक्टिव्ह मॉलिक्युल्स, एनर्जी इज रिलीज. वेअर इफ न्यू केमिकल बॉन्ड्स आर फॉर्म टू मेक न्यू प्रॉडक्ट्स अँड एनर्जी इज युटिलाइज. काय होणार एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये आपण काय बघायला लागले की जे केमिकल फर्स्ट आपण मी पहिल्यापासून सांगते तुम्हाला की जे केमिकल्स ह्या मेटाबॉलिझम रिॲक्शन्समध्ये पार्टिसिपेट्स होणार आहेत त्यांना मेटाबोलाइट्स असं म्हणायचं आहे. जे केमिकल्स ह्या मेटाबॉलिझम रिॲक्शनमध्ये पार्टिसिपेट्स होणार आहेत त्यांना मेटाबॉलिझम असं म्हणायचं आहे. ह्या रिॲक्शनमध्ये एकतर एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी वापरली जाते. त्याचबरोबर ह्या एनर्जीची जे केमिकल्स बॉन्ड्स असणार कशामध्ये, तर बिटवीन टू मॉलिक्युल्स किंवा जे बिल्डिंग ब्लॉक्स तयार होतात आपण बघितलं, तर ह्या दोन मॉलिक्युल्समध्ये ज्यावेळी केमिकल बॉन्ड्स असणार आहेत, एकतर ते केमिकल बॉन्ड्स काय होतात, ब्रेकडाऊन होतात किंवा त्या केमिकल बॉन्ड्सचं फॉर्मेशन होणार आहे. त्याचबरोबर जर एनर्जी किंवा हे केमिकल बॉन्ड्स जर ब्रेकडाऊन झालं तर तिथं एनर्जी रिलीज होते. काय होणार आहे, एनर्जी केमिकल बॉन्ड्स जर ब्रेकडाऊन झालं तर एनर्जी रिलीज होते, एनर्जी तयार होते. आणि जर केमिकल बॉन्ड्सचं जर फॉर्मेशन झालं तर काय होणार आहे की नवीन प्रॉडक्ट्स तयार होणार आहेत आणि एनर्जी वापरली जाणार आहे. ओके. तर हे एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये होणार आहेत. त्याचबरोबर in exergonic reactions, energy is released to the surrounding, whereas in anergonic reactions, the energy is absorbed from the surroundings. In chemistry terms, the exergonic reactions are reactions where the change in free energy is negative. Free energy measures the total amount of energy available in systems. Negative change mean that energy has been released. एक्झर्गोनिक रिॲक्शनमध्ये आपण काय बघितलं की जी एनर्जी रिलीज होते किंवा एनर्जी तयार होते ती एनर्जी काय होणार आहे, सराउंडिंग्समध्ये ही एनर्जी रिलीज होते. ओके. एक्झर्गोनिक रिॲक्शनमध्ये एकतर एनर्जी सराउंडिंग्स एरियामध्ये एनर्जी रिलीज होणार आहे आणि एंडरगोनिक रिॲक्शन्समध्ये ती एनर्जी ॲब्झॉर्ब होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, इथं काय होणार आहे की एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये एनर्जी रिलीज होते सराउंडिंग्स एरियामध्ये आणि एंडरगोनिक रिॲक्शन्समध्ये काय होणार आहे की एनर्जी ॲब्झॉर्ब होणार आहे फ्रॉम द सराउंडिंग एरियाजमधून ही एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते. केमिस्ट्रीच्या केमिस्ट्री टर्म्समध्ये आज जर आपण कन्सिडर केलं तर एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये reactions are reactions where change in free energy. एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये मी सांगितले की एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी निगेटिव्ह फॉर्ममध्ये असणार आहे. एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये एनर्जी रिलीज होते सराउंडिंग्समध्ये आणि ही एनर्जी ॲज अ निगेटिव्ह एनर्जी म्हणून केमिकल टर्म्समध्ये त्याला नाव दिलेलं आहे. तर फ्री एनर्जी मेजर्स इन टोटल व्हॅल्यूम ऑफ एनर्जी अवेलेबल इन सिस्टीम्स. निगेटिव्ह चेंज मीन दॅट एनर्जी हॅज बीन रिलीज. निगेटिव्ह एनर्जी म्हणजेच काय, एनर्जी रिलीज होते म्हणून त्याला निगेटिव्ह एनर्जी असं म्हटलेलं आहे. ओके. तर नेक्स्ट स्लाइड आहे. आता इथं तुम्हाला या इमेजमध्ये बघता येईल की बॉन्ड मेकिंग किंवा बॉन्ड ब्रेकिंग कसं होणार आहे.
जर हीट एनर्जी काय होणार आहे की बॉन्ड हे सगळे स्मॉल मॉलिक्युल्स आहेत. ओके, स्मॉलर अँड सिम्पलर मॉलिक्युल्स आहेत. ह्या मॉलिक्युल्समधून काय होणार आहे की हीट एनर्जी रिलीज होणार आणि त्याच्यापासून काय होणार आहे, हीट एनर्जी रिलीज झाल्यामुळे ह्याचं बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे किंवा बॉन्ड मेकिंग म्हटले बघा. काय होणार आहे, बॉन्ड मेकिंग किंवा सिम्पलर आणि स्मॉलर कंपाऊंड्सपासून एक लार्जर कंपाऊंड्स तिथं तयार होणार आहे. आता नेक्स्ट सांगितले की ह्याच्यामध्ये काय सांगितले ह्या सर्कलमध्ये की हीट एनर्जी की सराउंडिंग्स एरियाजमधून ही एनर्जी वापरली जाणार आहे आणि इथं मॅक्रो मॉलिक्युल्सपासून त्याचं बॉन्डचं ब्रेकिंग झालेलं आहे, त्याच्यापासून सिम्पलर मॉलिक्युल्स तयार झालेले आहेत. तर दोन कन्सेप्ट इथं दिलेले आहेत. एक तर बॉन्ड फॉर्मेशन होतं, बॉन्ड मेकिंग होणार आहे किंवा बॉन्डचं ब्रेकिंग होणार आहे. इथं लक्षात आलं असेल तुम्हाला बॉन्ड मेकिंग वर्सेस बॉन्ड ब्रेकिंग. ओके, नेक्स्ट स्लाइडमध्ये काय सांगितले की रिॲक्शन्स वेअर केमिकल बॉन्ड्स आर ब्रोकन रिलीजिंग द एनर्जीज दोज बॉन्ड्स आर ऑफन एक्झर्गोनिक रिॲक्शन्स विच टेक्स प्लेस इन कॅटाबॉलिझम, हेन्स ऑल्सो कॉल्ड एज अ डिस्ट्रक्टिव्ह पार्ट ऑफ मेटाबॉलिझम. कॅटाबॉलिक रिॲक्शनमध्ये काय होतं की केमिकल बॉन्ड्सचं कॅटाबॉलिक रिॲक्शन्स किंवा कॅटाबॉलिझममध्ये काय होणार आहे की केमिकल बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन होतं, तिथं एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जी कुठं होणार आहे, कॅटाबॉलिक रिॲक्शन्समध्ये होणार आहे आणि हेन्स इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ डिस्ट्रक्टिव्ह पार्ट ऑफ मेटाबॉलिझम्स. मेटाबॉलिझमचं एक डिस्ट्रक्टिव्ह पार्ट म्हणून कॅटाबॉलिझमला ओळखलं जातं. इन एव्हरी सेल्स द केमिकल बॉन्ड्स इन मॉलिक्युल्स सच एज शुगर्स, प्रोटीन्स अँड फॅट्स कॅन बी यूज्ड ॲज अ एनर्जी स्टोरेज. एनर्जी स्टोरेज करून ठेवली जाते शुगर्समध्ये, प्रोटीन्स किंवा फॅट्सच्या फॉर्ममध्ये सेलमध्ये. प्रत्येक सेल्समध्ये ह्या फॉर्ममध्ये शुगर, प्रोटीन्स अँड फॅट्सच्या फॉर्ममध्ये किंवा केमिकल बॉन्ड्सच्या या मॉलिक्युल्समध्ये ही एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते. वेन सेल्स रिक्वायर्स एनर्जी दिस मॉलिक्युल्स आर ब्रोकन डाऊन टू रिलीज एनर्जी. ज्यावेळी सेलला एनर्जीची गरज असते त्यावेळी काय होतं की सिग्नल पास होतात आणि ह्या मॅक्रोमॉलिक्युल्सचं परत ब्रेकडाऊन होतं, स्मॉलर सिम्पलर कंपाऊंड्स तयार होतात आणि त्या केमिकल कंपाऊंड तयार होतात आणि ज्यावेळी हे स्मॉलर सिम्पलर कंपाऊंड्स तयार होतात त्यावेळी हे मॅक्रोमॉलिक्युल्सपासून तयार होणार आणि ज्यावेळी केमिकल बॉन्ड्स त्यांच्यामध्ये असलेले जे ब्रेकडाऊन होतील तेव्हा त्याच्यापासून एनर्जी रिलीज होते. काय होणार आहे, केमिकल बॉन्ड्स रिलीज झाल्यामुळे, ब्रेकडाऊन झाल्यामुळे एनर्जी रिलीज होणार आहे. द ब्रेकडाऊन ऑफ शुगर्स, fats and other exergonic reactions are spontaneous. The cells use enzymes to speed those reactions. एकतर या रिॲक्शन्सना एक्झर्गोनिक रिॲक्शन्स बघायला लागलो आपण. या एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये शुगर, फॅट्स आणि प्रोटीन्सच्या फॉर्ममध्ये ही सेलमध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते. ज्यावेळी एनर्जीची गरज असणार आहे सेलला त्यावेळी हे मॅक्रोमॉलिक्युल्सचं ब्रेकडाऊन होणार आणि ब्रेकडाऊन होत असताना त्यांच्यामध्ये केमिकल बॉन्ड्स जे असणार आहेत ते ब्रेक होणार आहेत, ते कट होणार आहेत आणि ह्याच्यामुळे काय होणार आहे की एनर्जी रिलीज होते आणि ही एनर्जीचा स्पीड किंवा ह्या रिॲक्शनचा स्पीड वाढवण्यासाठी सेल काय करते, एन्झाईम्स यूज करते. बिकॉज ऑफ यूज ऑफ एन्झाईम्स रिॲक्शन्स काय होणार आहेत, फास्ट होणार आहेत. ओके, आय होप तुम्हाला इथं लक्षात आलं असेल. तर नेक्स्ट स्लाइड आहे. द एन्झाईम्स वर्क बाय the bringing the substrate molecules into ideal arrangement to the reactions to begin. This helps in reactions to occurs and lowers the activation energy of exergonic reactions. Exergonic reactions are used by cell to move energy out of storage in one molecule such as sugar or fat and convert into an active form such as ATP. This is done by breaking the chemical bonds in the molecules and passing its energy in the form of electrons and other currency to a new molecules. काय काय होणार याच्यामध्ये की सबस्ट्रेट मॉलिक्युल्स असणार आहेत. आता एक्झर्गोनिक रिॲक्शन्स आपण बघाले की एक्झर्गोनिक रिॲक्शनमध्ये एनर्जी रिलीज होते बिकॉज ऑफ द ब्रेकिंग ऑफ केमिकल बॉन्ड्स. ओके, मॅक्रोमॉलिक्युल्स सिम्पलर मॉलिक्युल्समध्ये फॉर्म होणारे केमिकल बॉन्ड्स काय होतात, ब्रेकडाऊन होतात आणि त्याच्यापासून एनर्जी रिलीज होते. परत आपण बघितले की प्रत्येक सेल्समध्ये शुगर, फॅट्स आणि प्रोटीन्सच्या फॉर्ममध्ये एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते.
ज्यावेळी सेलला एनर्जीची गरज असणार आहे ते सिग्नल पास होतात आणि ह्या एनर्जीचं ह्या मॅक्रोमॉलिक्युलचं परत ब्रेकडाऊन होणार, केमिकल एनर्जी रिलीज होणार आणि ही रिॲक्शन फास्ट होण्यासाठी सेल एन्झाईम्स यूज करते. आपण असं लास्ट स्लाइडमध्ये बघितलं. तर यांची एक ह्या शुगर मॉलिक्युल्सचं किंवा जे मॅक्रो मॉलिक्युल्स आहेत त्यांची एक आयडियल अरेंजमेंट ठरलेली असणार आहे. त्याचबरोबर ही रिॲक्शन्स काय करतात की एनर्जी ॲक्टिवेशनचं काम करते. एक्झर्गोनिक रिॲक्शन आहे काय, एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये काय होतं की एनर्जीचं ॲक्टिवेशन होणार आहे. त्याचबरोबर प्रत्येक सेल ही एनर्जी कशासाठी यूज करणार आहे तर मूव्ह एनर्जी आउट ऑफ स्टोरेजपासून ही एनर्जी मूव्ह केली जाते वन मॉलिक्यूल सच ॲज शुगर और फॅट अँड कन्वर्ट इन टू ॲक्टिव्ह फॉर्म. स्टोअर करून ठेवलेली एनर्जी मूव्ह केली जाते आणि त्याचं फॉर्म त्याचं काय म्हणतात त्याला ट्रान्सफर केली जाते. एका फॉर्ममध्ये असलेली एनर्जी दुसऱ्या फॉर्ममध्ये काय होणार आहे त्याचं काय कन्वर्ट केली जाते. फक्त एक गोष्ट लक्षात घ्या, इथं नवीन एनर्जी तयार होत नाहीये किंवा एनर्जी डिस्ट्रॉय पण होत नाही. एनर्जीचे फक्त फॉर्म्स बद्दल चालली आहेत. आपल्याला नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपल्याला थर्मोडायनॅमिक लॉ बघायचे. तर ह्या थर्मोडायनॅमिक लॉमध्ये काय सांगितले की एनर्जी नॉट बी क्रिएटेड, एनर्जी क्रिएट पण करता येत नाही किंवा एनर्जी आपल्याला डिस्ट्रॉय पण करता येत नाही. फक्त काय होणार आहे की एका फॉर्ममध्ये असलेली एनर्जी आपल्याला दुसऱ्या फॉर्ममध्ये आपण फक्त त्याला कन्वर्ट करतो. ओके, दिस इज डन बाय ब्रेकिंग द केमिकल बॉन्ड्स इन द मॉलिक्युल्स अँड पासिंग इट्स एनर्जी इन द फॉर्म ऑफ इलेक्ट्रॉन्स. म्हणजेच काय, केमिकल बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन होणार. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चर्सपासून सांगते की केमिकल बॉन्ड्सचं ब्रेकडाऊन झाल्यामुळेच फक्त एनर्जी रिलीज होणार आहे आणि ही एनर्जी इलेक्ट्रॉनच्या फॉर्ममध्ये काय होणार आहे तयार होणार आहे परत आणि ती दुसऱ्या मॉलिक्युल्समध्ये जाणार. परत त्याची जी फर्दर प्रोसेस असणार आहे ती इथं होणार आहे किंवा हे ATP मॉलिक्युल्स तयार होणार आहेत. ओके, तर इथं तुम्हाला लक्षात आले असेल, एक बेसिक आयडियाज तुम्हाला आल्या असतील एक्झोर्गोनिक रिॲक्शन्सबद्दल. It is highly efficient process of cellular respirations use electrons transport chains to create 38 molecules of ATP from single glucose molecules. Although 6 molecules of ATP are consumed in the process for net gain of 32 ATP. Examples: glycolysis in the process in any cell which turn energy stored in sugars into ATP. जसं मी तुम्हाला लास्ट लेक्चर्समध्ये सांगितलं की ग्लायकॉलिसिस एक ग्लुकोज डिग्रेडेशनचा पाथवे आहे आणि एका ग्लुकोज डिग्रेडेशनच्या मॉलिक्युल्सपासून आपल्याला कितीतरी ATPचे मॉलिक्युल्स काय होतात मिळतात किंवा सेलला मिळत असतात. तर जवळपास तुम्ही 12th ATC बघितले, इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन बघितले. तर जे इलेक्ट्रॉन्स असतात हे इलेक्ट्रॉन्स कुठून मिळणार आहेत तर ह्या एनर्जीच्या किंवा रिलीज झालेल्या एनर्जीमधून इलेक्ट्रॉन्स होणार आहेत आणि सेल्युलर रेस्पिरेशनच्या वेळी हे इलेक्ट्रॉन्स फॉर्म होणार आहेत आणि हे इलेक्ट्रॉन्स काय करतात की ATPचं एका सिंगल ग्लुकोजच्या मॉलिक्युल्सपासून जवळपास 38 मॉलिक्युल्स ऑफ काय होणार आहे 38 मॉलिक्युल्स ऑफ ATP मॉलिक्युल्स तयार होणार आहेत. एक गोष्ट लक्षात घ्या की एक ग्लुकोज मॉलिक्यूल आहे आणि त्याच्यापासून जवळपास 38 मॉलिक्युल्स तयार होणार आहेत ATPचे. ओके, म्हणजेच काय की शुगर आहे ग्लुकोज आणि ह्या एका शुगर मॉलिक्युल्सपासून 38 मॉलिक्युल्स ATP म्हणजे लार्ज अमाऊंट ऑफ ATP किंवा एनर्जी तिथं तयार होते ड्युरिंग द सेल्युलर रेस्पिरेशन और ड्युरिंग द इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन. आणि ही एनर्जी परत कुठं वापरली जाणार आहे तर त्याची जी फर्दर सेलची ग्रोथ असेल किंवा सेलचं रिप्रोडक्शन असेल तर तिथं ही एनर्जी ATPच्या फॉर्ममध्ये असलेली एनर्जी तिथे युटिलाइज होते. आणि जवळपास नेट गेन काय आहे की जवळपास 38 ATPचे मॉलिक्युल्स आपल्याला ग्लायकॉलिसिस पाथवेमध्ये किंवा एका ग्लुकोज मॉलिक्युलचं डिग्रेडेशन झाल्यामुळे आपल्याला इथं किंवा सेलला मिळतात.
तर इथं आपण बघितलं एक त्याचं ग्लायकॉलिसिस पाथवे बघितलेलं आहे. आपण ऑलरेडी मी तुम्हाला लास्ट लेक्चर्समध्ये एक्सप्लेन केले आहे. नेक्स्ट, प्रोकॅरियोट्स. Prokaryotes use this process for obtaining ATP from glucose. The term glycolysis comes from glyco for sugars and lysis for to split, that is splitting sugars. Prokaryotes मध्ये प्रत्येक प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये ATP ऑप्टेनिंगचं किंवा ग्लुकोज मॉलिक्युल्सपासून ATP तयार करण्याचं काम हे होतं. ग्लायकॉलिसिस म्हणजेच काय, शुगर आहे ग्लायको, आणि लायसिस म्हणजे स्प्लिट होणं किंवा ब्रेक होणं किंवा शुगरचं स्प्लिटिंग होणं किंवा शुगरचं ब्रेकडाऊन होणं म्हणजेच ग्लायकॉलिसिस. वेन ग्लुकोज गेट स्प्लिट इंटू 2 molecules of pyruvate, it produces 2 molecules of ATP. की ज्यावेळी ग्लुकोजचं 2 मॉलिक्युल्समध्ये डिवाइड होतं किंवा कट होतात दोन मॉलिक्युल्समध्ये ग्लुकोज मॉलिक्यूल, त्यावेळी एक पायरुवेट मॉलिक्यूल तयार होतो आणि त्याच्यापासून 2 मॉलिक्युल्स ATPचे तयार होणार आहेत. ओके, तर हे असे आहेत एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये आपण बघितलं. सिम्पल कन्सेप्ट आहे एक्झर्गोनिक रिॲक्शनची. ह्या एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये एनर्जी तयार होते, बॉन्ड ब्रेक होतात, ATP फॉर्म होतात आणि परत हे एनर्जी स्टोअर करून ठेवली जाते. परत स्टोअर करून ठेवलेली एनर्जी ब्रेकडाऊन होते, एनर्जी रिलीज होते, एनर्जी ॲज अ निगेटिव्ह किंवा फ्री एनर्जीमध्ये च्या फॉर्ममध्ये रिलीज होणार आहे सराउंडिंग्समध्ये. आता नेक्स्ट आपण बघूया एंडरगोनिक रिॲक्शन्स. आता एंडरगोनिक रिॲक्शन्समध्ये काय होणार आहे की एनर्जी ॲब्सॉर्प्शन होणार आहे किंवा एनर्जी युटिलाइज होणार आहे किंवा एनर्जी वापरली जाणार आहे असं आपण म्हणूया. की एंडरगोनिक रिॲक्शनमध्ये एंडरगोनिक रिॲक्शन इज अ रिॲक्शन्स इन विच energy is absorbed. In chemistry terms, this means that the net change in free energy is positive, where free energy is total amount of energy available in the system and positive change means energy has been absorbed or gained. So in these reactions, energy has to be supplied from an outside source in order to reactions to occur. In biology, organisms use endergonic reactions to store energy from outside source and photosynthesis, which use the energy of sunlight to create sugars. आपण म्हटले की एनर्जी एंडरगोनिक रिॲक्शनमध्ये एनर्जी ॲब्सॉर्प्शन होते किंवा बॉन्ड फॉर्मेशन होतात. म्हणजेच काय, एका फॉर्ममधली असलेली एनर्जी सिम्पलर कंपाऊंड्सपासून मॅक्रोमॉलिक्युल्स तयार होणार आहे तिथं. ओके, म्हणजेच एनर्जी ॲब्झॉर्ब्स होते किंवा जी फ्री एनर्जी असणार आहे इन्व्हायरमेंटमध्ये, ती फ्री एनर्जी ही सेल्समध्ये आल्यामुळं ती पॉझिटिव्ह एनर्जी होणार आहे आणि ह्या पॉझिटिव्ह एनर्जीचं परत कन्व्हर्जन होणार आहे. फॉर एक्झाम्पल इथे दिले की फोटोसिंथेसिस आहे. फोटोसिंथेसिसमध्ये काय होते की सनलाईटपासून जी एनर्जी प्लांटला मिळते प्रोकॅरियोट्समध्ये प्लांटमध्ये, तर त्यावेळी हे फोटोसिंथेसिसमधून किंवा सनलाईट्सपासून जे येणारे जे एनर्जी आहे तेच ती इन्व्हायरमेंटमधली निगेटिव्ह किंवा फ्री एनर्जी आहे. परत प्लांट काय करतात, ती एनर्जी किंवा ते प्रोकॅरियोटिक सेल्स जे असणार आहेत ते सेल्स काय करणार आहेत, ती सनलाईटची एनर्जी घेणार आणि त्याच्यापासून पॉझिटिव्ह एनर्जी तयार होणार आहे. तर सराउंडिंग एरियाजमधली एनर्जी ॲब्झॉर्ब करून परत ती त्यांचं न्यू फॉर्म ऑफ एनर्जी इथं तयार होणार आहे किंवा मॅक्रोमॉलिक्युल्सपासून सिम्पलर मॉलिक्युल्सपासून परत मॅक्रोमॉलिक्युल्सचं फॉर्मेशन होणार, बॉन्ड फॉर्मेशन होणार, एनर्जी ऑब्झर्व होणार किंवा एनर्जी युटिलाइज होणार आहे एंडरगोनिक रिॲक्शन्समध्ये. एक बेसिक डिफरन्स आहे ते तुम्ही इथे लक्षात घ्या. नेक्स्ट, एंडरगोनिक रिॲक्शन्समध्ये काय सांगितले, एंडरगोनिक रिॲक्शन्स हॅव 2 important functions in biology: to generate energy rich compounds for survival of cells. Next आहे to create building blocks of life like DNA, RNA, proteins and all other building blocks of cells. एनर्जी ह्या एंडरगोनिक रिॲक्शन्सचे 2 इम्पॉर्टन्स फंक्शन्स काय आहेत, बायोलॉजिकल फंक्शन्स काय आहेत. एक तर ह्या एंडरगोनिक रिॲक्शनमुळे सेलला सर्वाईव्ह होण्यासाठी त्या पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटमध्ये सर्वायवल होण्यासाठी हेल्प होणार आहे किंवा ह्या एनर्जी प्रोव्हाइड झाल्यामुळे सेल सर्वाईव्ह होणार आहे पर्टिक्युलर इन्व्हायरमेंटमध्ये.
त्याचबरोबर जे सेल्समध्ये जे कंपाऊंड्स असणार आहेत, फॉर एक्झाम्पल DNA, RNA, प्रोटीन्स अँड अदर बिल्डिंग ब्लॉक्स असतील सेल्समध्ये, ते तयार होण्यासाठी सुद्धा या एंडोर्गोनिक रिॲक्शनचं फंक्शन आहे. एक्झाम्पल आपण बघूया जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल. प्रोटीन सिंथेसिस इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ एंडोर्गोनिक रिॲक्शन्स विच एनर्जी इज ॲब्झॉर्ब्ड and add into reactions to allow new chemical bonds to form. प्रोटीन सिंथेसिस माहिती आहे आपल्याला. प्रोटीन सिंथेसिस होतं, टिपिकल एक्झाम्पल आहे एंडोर्गोनिक रिॲक्शन्समध्ये. प्रोटीन सिंथेसिस म्हणजेच काय? प्रोटीन सिंथेसिस म्हणजे प्रोटीनचे नवीन मॉलिक्युल्स तयार होतात, त्यांना प्रोटीन सिंथेसिस आपण म्हणायचं आहे. तर हे प्रोटीन सिंथेसिस होण्यासाठी एनर्जी ॲब्झॉर्ब केली जाते किंवा एनर्जी युटिलाइज होणार आहे आणि त्याच्यापासून केमिकल बॉन्ड्सचं फॉर्मेशन झाल्यामुळे प्रोटीनचा नवीन मॉलिक्यूल तयार होतो आणि ॲज इट इज हा सेल्युलर कंपाऊंड्स म्हणून सेलमध्ये असोसिएटेड असणार आहे. म्हणजेच काय? प्रोटीनचे बिल्डिंग ब्लॉक्स आहेत अमायनो ॲसिड्स. इट इज अ बिल्डिंग ब्लॉक्स ऑफ प्रोटीन्स. असे कितीतरी अमायनो ॲसिड्स आहेत, ते सिम्पलर अँड स्मॉलर कंपाऊंड्स आहेत. ते एकत्र आले की केमिकल बॉन्ड्सचं फॉर्मेशन होणार आहे. हे केमिकल बॉन्ड्सचं फॉर्मेशन होत असताना एनर्जीची गरज असणार आहे आणि ही एनर्जी एक्झर्गोनिक रिॲक्शन्समध्ये जी एनर्जी रिलीज झाली ती एनर्जी किंवा सराउंडिंग एरियाजमधली एनर्जी युटिलाइज करून वापरून प्रोटीन सिंथेसिस होणार आहे. प्रोटीन सिंथेसिस इट इज अ टिपिकल एक्झाम्पल ऑफ एंडोर्गोनिक रिॲक्शन्स. तुम्हाला MCQला असं देखील विचारू शकतात क्वेश्चन्स की विच इज द टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ एंडोर्गोनिक रिॲक्शन्स और डॅश इज द एक्झाम्पल ऑफ टिपिकल एक्झाम्पल्स ऑफ एंडोर्गोनिक रिॲक्शन्स. त्याच्याखाली 4 ऑप्शन्स असतील की प्रोटीन सिंथेसिस, अजून बाकीचे काही एक्झाम्पल्स असतील तर त्याच्यामध्ये तुम्हाला व्हेरीफाय करता आलं पाहिजे. नेक्स्ट आहे ड्युरिंग प्रोटीन सिंथेसिस अ व्हरायटी ऑफ एन्झाइम्स वर्क्स टुगेदर टू कम्प्लीट the steps necessary to add on amino acids to growing protein chains. About for ATP are consumed to add a single amino acid to growing proteins. जसं मी तुम्हाला सांगितलेलं आहे की अमायनो ॲसिड्स एकत्र येऊन प्रोटीनचं फॉर्मेशन होतात आणि हे या रिॲक्शनची स्पीड वाढवण्यासाठी परत एन्झाईम्स लागणार आहेत आणि हे एन्झाईम्स काय करतात? व्हरायटी ऑफ एन्झाईम सेल्समध्ये प्रेझेंट असणार आहेत आणि ही स्टेप्स किंवा ही रिॲक्शन्स कंप्लीट करण्यासाठी एन्झाईम्स ह्या प्रोटीन सिंथेसिसची रिॲक्शन्स कंप्लीट करण्यासाठी एन्झाईम देखील सेलला मदत करणार आहे आणि एक नवीन प्रोटीन मॉलिक्यूल इथं ग्रो होणार आहे किंवा क्रिएट होणार आहे. दॅट मीन्स of every glucose molecules that is catabolized which give us 32 ATP, only about 6 amino acids could be added to protein. आपल्याला एक बघितलं आपण की ग्लायकोलिसिस पाथवेमधून किंवा एका ग्लुकोज मॉलिक्यूलचं ब्रेकडाऊन झाल्यामुळे आपल्याला जवळपास 32 ATPचे मॉलिक्युल्स किंवा एका ग्लुकोज मॉलिक्युल्सपासून 32 ATP किंवा एनर्जीचे मॉलिक्युल्स मिळतात आणि हे 32 ATP मॉलिक्युल्स किंवा हे एनर्जीचे जे मॉलिक्युल्स आहेत 32, ते काय करतात की फक्त 6 अमायनो ॲसिड्स एकत्र येण्यासाठी किंवा 6 अमायनो ॲसिड्स एकमेकाला कनेक्ट होण्यासाठी 32 ATP मॉलिक्युल्सची रिक्वायरमेंट असणार आहे. म्हणजे 32 मॉलिक्युल्स ऑफ ATP जर मिळाले तर त्याच्यापासून 6 अमायनो ॲसिड्स एकत्र येणार आणि त्याच्यापासून एक नवीन प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणार आहे. दिस प्रोसेस इज व्हेरी कॉस्टली फॉर बॅक्टेरिया. ही प्रोसेस आहे ती कॉस्टली असणार आहे कारण माहितीच आपल्याला की 32 मॉलिक्युल्स ऑफ एनर्जी आहे ते म्हणजेच काय लार्ज अमाऊंट ऑफ एनर्जी आहे आणि त्याच्यापासून फक्त 6 मॉलिक्युल्स ऑफ अमायनो ॲसिड्सपासून एक प्रोटीन मॉलिक्यूल तयार होणार आहे. मॅक्रोमॉलिक्यूल सेल्समध्ये सिंथेसिस होणार आहे. ओके. E. coli cells utilize about 95% of ATP is used for protein synthesis. E. coli आपला एक लाडका मायक्रो ऑर्गॅनिझम आहे इश्चरेशिया कोलाई. इश्चरेशिया कोलायमध्ये प्रोटीन सिंथेसिससाठी जवळपास 95% ATP म्हणजे टोटल जेवढी एनर्जी तयार झालेली आहे त्याच्यापैकी सगळीच एनर्जी म्हटलं तरी चालेल तर ती 95% एनर्जी आहे. तर प्रोटीन सिंथेसिससाठीच फक्त हा ई कोलाय वापरला जातो. ई कोलाय युटिलाइज करतो. दिस इन्व्हेस्टमेंट ऑफ ATP इन प्रोटीन सिंथेसिस पे ऑफ handsomely in the
long run since proteins such as enzymes can lower the activation energy required for thousands of chemical reactions. नेक्स्ट आहे डिफरन्स बघूया आपण इंटरगोनिक आणि एक्झर्गोनिक रिॲक्शन्स मध्ये. आता एक्झाम्पल्स काय आहेत एक्झर्गोनिक रिॲक्शन्स आपण फर्स्ट आपण स्टडी केलेले. तर एनर्जी इज रिलीज इन टू द इन्व्हायरमेंट. एनर्जी काय होणार आहे, रिलीज होणार आहे. एक गोष्ट लक्षात घ्या, एनर्जी रिलीज होणार आहे. आणि एंडरगोनिक रिॲक्शन मध्ये एनर्जी ॲब्झॉर्ब होणार आहे किंवा एनर्जी युटिलाइज होणार आहे. नेक्स्ट एक्झर्गोनिक रिॲक्शन मध्ये एनर्जी, फ्री एनर्जी आहे ती निगेटिव्ह मध्ये चेंज होणार आहे. आणि एंडरगोनिक रिॲक्शन मध्ये एनर्जीची नेट चेंज इन फ्री एनर्जी इज पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. बॉन्ड ब्रोकन होणार आहे एक्झर्गोनिक मध्ये आणि एंडरगोनिक मध्ये बॉन्ड फॉर्मेशन होणार आहे. हे एंडरगोनिक रिॲक्शन्स आहे ते कॅटाबॉलिझम रिॲक्शन्स मध्ये याचं प्रिन्सिपल्स यूज केलं जातं आणि अनाबॉलिझम मध्ये हे एंडरगोनिक रिॲक्शन्सचं प्रिन्सिपल यूज होणार आहे. तर हे डिफरन्स आहेत एक्झर्गोनिक आणि एंडरगोनिक रिॲक्शन्स मध्ये. इथं तुम्हाला लक्षात आलं असेल. तर आपण काय करायचं आहे की इथं आपण थांबायचं आहे. तुम्हाला बेसिक आयडियाज या लेक्चर्समध्ये मिळाले असतील. बेसिक फंडामेंटल प्रिन्सिपल्स ऑफ एनर्जेटिक्स. आपण एंडरगोनिक रिॲक्शन्स आणि एक्झर्गोनिक रिॲक्शन्स असे दोन प्रिन्सिपल्स इथं आपण इन डिटेलमध्ये बघितलेले आहेत. तर इथं आपण थांबूया. नेक्स्ट लेक्चर्समध्ये आपण नेक्स्ट पॉईंट बघूया. सो